नमस्कार, मैं विश्रुति तरी आप सभी का स्वागत करती हूँ पवित्र समय न्यूज़ में। पवित्र समय न्यूज़ के टीम ने ऐतिहासिक धार्मिक स्थलों की खोज की है। आइए देखते हैं हमारे सहयोगी की यह खास रिपोर्ट। नमस्कार। अभी हम आपको दिखाने वाले जो खौलताबाद के जो भद्रा हनुमान मंदिर है, यहाँ के दर्शन कुछ कराने वाले। उसके बाद में अब यहाँ के संस्थापक हो, इनसे आप बात करते हैं। सर, पहला अपना नाम बताइए और मंदिर के बारे में जरा जानकारी दीजिए हमारे दर्शकों को। अच्छा, माझे नाव राजेंद्र तान्हाजी झोंदळे, मुख्य सुरक्षा आणि जनसंपर्क अधिकारी, भद्रा मारुती संस्थान, रत्नपूर, खुलताबाद। या भद्रावती नगरी, या ठिकाणी भद्रावती नगरी होती आणि भद्रावती नगरीचा राजा भद्रसेन राजा इतका रामभक्त होता का 24 तास रामनामाच्या भजनामध्ये दंग असायचे। या ठिकाणी त्यांच्या गायनाने, भजनाने पशु पक्षीसुद्धा जागेवर थांबायचे, मंत्रमुक्त व्हायचे। तर एक दिवस रामाने मारुतीरायाला सांगितलं, तुझ्यासारखा रामभक्त या भद्रावती नगरीमध्ये आहे, तू जाऊन त्याला भेट दे। तर राजा मारुतीरायांनी सांगितलं, तर तो राजा फार बलाढ्य आहे, शक्तिवान आहे, मी कसा जाऊ? तर रामाने सांगितलं, माझा शिष्य आणि तुझा गुरुबंधू आहे, आपण जाऊन त्यांना तुम्ही भेट द्या। म्हणून या ठिकाणी मारुतीराय या ठिकाणी आले तर भद्रसेन या ठिकाणी राम भजन चालू होतं आणि राम भजन ऐकून मारुतीरायाला निद्रा लागली आणि निद्रा झाल्यानंतर राजाने बघितलं, भजन संपल्यानंतर साक्षात मारुतीराय आपल्या या ठिकाणी भेटायला आले। म्हणून मारुतीरायाने सांगितलं का मला असं वाटलं होतं, या पृथ्वी तलावर मी एकटाच राम भक्त आहे, तर माझ्यापेक्षाही तुझी भक्ती अपार आहे, तुला या ठिकाणी काय मागायचं माग, मी प्रसन्न झालो आहे। तर भद्रसेन राजांनी सांगितलं, आपण या भद्रावती नगरीमध्ये आलात, ही भूमी पावन पुनीत झाली आणि आपला रहिवास या ठिकाणी कायमस्वरूपी असावा। म्हणून मारुतीरायांनी वचन दिलं, मी कलियुगामध्ये येईल, भावी भक्तांची इच्छा मनोकामना मी पूर्ण करीन आणि मारुतीरायांनी तथास्तु म्हणून ही अदृश्य होणी स्वयंभू शिळा या काळात स्थापन झालेली आहे। त्यावेळेस भद्रसेन राजांनी हे हेमाडपंथीय मंदिर निर्माण केलं होतं, पण कलियुगामध्ये मुस्लिमांचं, मोगलांचं राज्य सुरू झाल्यानंतर हे मंदिर त्या काळातच पाडलं गेलं आणि कलियुगामध्येच ही मंदिराची स्थापना झाली। 86 सालामध्ये या ट्रस्टची नवीन स्थापना झाली। या ठिकाणी फक्त या ठिकाणी निर्दिष्ट अवस्थेमध्ये ही मूर्ती होती आणि ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी एक 4 पत्र्याचे टीन शेड या ठिकाणी उभं केलं होतं आणि एक पुजारी या ठिकाणी त्रिकाल संध्या दिवाबत्ती करायची। त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी दर्शनाला येत असताना आपले नवस प्राप्ती करण्याचा या ठिकाणी त्यांच्या डोक्यात विषय आला आणि नवस बोलू लागले। त्याप्रमाणे या ठिकाणी नवस प्राप्ती व्हायला लागली आणि लोकांचा समज नाही आहे, पण प्रत्येकाला या ठिकाणी अनुभव आला, 5 शनिवार जर आपण केले तर या ठिकाणी आपला नवस प्राप्त होतो। या ठिकाणी भद्रसेन राजा जलभजन म्हणायचा। या मंदिराच्या डाव्या बाजूला भद्रा कुंड आहे। या कुंडामध्ये आपण जर स्नान केलं, या कुंडात स्नान केल्यानंतर आपलं या ठिकाणचं शास्त्र असं आहे, ज्या मुलामुलीचं लग्न होत नसेल, पुत्रप्राप्ती होत नसेल, अंगावर काही आजार असतील, काही पांढरे चट्टे असतील, काही शारीरिक आजार असतील, कोर्ट कचेरीचे कामं असतील प्रलंबित, या ठिकाणी स्नान करायचं। वल्ल्या वस्त्राने मारुतीरायाला 11 प्रदर्शनं मारायच्या आणि 5 शनिवार झाल्यानंतर, संकल्पपूर्ती झाल्यानंतर, संकल्प अभिषेक असतो तो केल्यानंतर आपली मनोकामना इच्छा होती, पूर्ण होते, असा सगळा भाविकांचा अनुभव आहे, समज आहे। या ठिकाणी भरपूर या ठिकाणी गर्दी व्हायला लागली। विशेषतः नंतर या ट्रस्टची फार मोठ्या प्रमाणे व्याप्ती वाढत चालली आणि या ठिकाणी माननीय अध्यक्ष मिठू पाटील बारगळ अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे नामदार अतुलजी सावे या संस्थांचे सचिव आहेत, माननीय खासदार साहेब चंद्रकांत खैरे आणि बाकी काही ट्रस्टी आहेत। हे सर्व मिळून या ठिकाणी अतिशय गुण्यागोविंदाने देवस्थान पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे। या ठिकाणी आमचा 125 कोटीचा मास्टर प्लॅन तयार झालेला आहे आणि त्या मास्टर प्लॅननुसार या ठिकाणी मंदिराची डेव्हलपमेंट चालू आहे, सभामंडप चालू आहे, रस्ते चालू आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा चालू आहे, हॉस्पिटलची सुविधा करण्याच्या विचारात आहे। भाविक आल्यापासून जाईपर्यंत त्यांना जेवढ्या सुविधा देता येईल तितका प्रयत्न हे विश्वस्त मंडळ करत आहे आणि संस्थांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे
हनुमान जयंती चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी या ठिकाणी 7 दिवसाचं सप्तेचं आयोजन असतं आणि शेवटच्या दिवशी साधारणतः 14 ते 15 लाख भाविक या ठिकाणी 24 तासामध्ये येऊन जातात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. त्यांना रेलिंग सिस्टम दर्शन व्यवस्थित व्हावं या दृष्टिकोनातून त्यांची सुविधा केली जाते. या ठिकाणी ॲम्ब्युलन्स, या ठिकाणी डॉक्टरचं पथक, अन्नदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हनुमान जयंतीच्या पिरियडमध्ये इथं कामं चालतात. रक्तदान शिबिर असेल, डोळ्यांचं शिबिर असेल, डायबिटीचं शिबिर असेल, अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. आणि या ठिकाणी श्रावण महिना म्हणलं का हा अतिशय 1 महिना या ठिकाणी भक्तांची मायंदियाळी म्हणून पंढरपूरसारखी या ठिकाणी गर्दी असते. शुक्रवारपासून या ठिकाणी गर्दी सुरू होते. शनिवारी रात्री 2-2:30ला लाईन संपतात आणि ह्या पिरियडमध्ये साधारणतः 3.5 ते 4 लाख भाविक या ठिकाणी 24 तासमध्ये येऊन जातात. भद्रा मारुतीचा आशीर्वाद घेऊन जातात. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं. भरपूर सुविधा या ठिकाणी केली जाते. आणि शनी अमावस्या असेल, एक पौर्णिमा असेल, या दिवशी या ठिकाणी उत्सव सगळे केले जातात. आणि देवस्थानची प्रगती अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी व्हायला लागली आणि भक्तांची गर्दी व्हायला लागली. आता भक्तगण आणि इथं येतात त्यांच्यासाठी राहायचं आणि जेवणाचं वगैरे कसं काय सुविधा तुम्ही लोकांनी केली आहे? भद्रा मारुतीचे भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढायला लागलेली आहे. विशेषतः शुक्रवारपासून शनिवारपर्यंत भक्तांची गर्दी वाढलेली असते. त्यासाठी देवस्थाननी भक्तिनिवासची सुविधा केलेली आहे. समजा ट्रॅव्हल्सने आलेले असतील, 50 लोकांचे हॉल वेगळे आहेत. या ठिकाणी मोठा पण हॉल आहे, जास्तीचे लोक असेल. या ठिकाणी आम्ही फक्त 35 रुपयामध्ये भाविकांना जेवणाची या ठिकाणी सुविधा केलेली आहे. पवित्र समय न्यूज़ में आपने देखा ऐतिहासिक धार्मिक स्थलों की खबरें जो गुमनामी में कहीं विलुप्त हो गई थी. ऐसे ही खबरें फिर लेकर हाजिर होंगे. तब तक देखते रहिए पवित्र समय न्यूज़.